कैलासवासी शीतल 11 एकाडपाडा बनाम वीरा स्पोर्ट खिडूकपाडा हा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. टॉस जिंकला गेला खिडूकपाडा टीमनं आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय. 5 षटकांचा सामना आहे. 4 गोलंदाज इथे वापरायचे आहेत. राजा राणी क्रिकेट क्लब आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक घोटच्या वतीनं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 4 दिवस रंगणारी स्पर्धा आहे आणि स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. स्पर्धेचं पहिलं क्रमांकाचं पारितोषिक 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 50,000, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आहे 25,000 रुपये. आणि या स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी 2 व्हीलर बाईक आहे, फलंदाज गोलंदाजासाठी सायकल्स आहे, क्षेत्ररक्षकासाठी कूलर आणि एक नवीन संकल्पना आहे सुपर 4 चे जे 12th मॅन आहेत त्यांच्यासाठी लकी ड्रॉ साठी 12व्या खेळाडूसाठी कूलर आहे. अशी बक्षिसाने भरलेली स्पर्धा, भरघोस पारितोषिक आहेत या स्पर्धेमध्ये. आणि स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. साहिल गायकर आणि मंगेश गायकर. अगदी नुकताच काही दिवसापूर्वी मंगेश गायकरनं प्लेअर ऑफ द सिरीजची बाईक पटकावली आहे. आणि साहिल उलवेकर पहिला गोलंदाज आहे वीरा स्पोर्ट खिडूकपाडा टीम कडनं. मंगेश आणि साहिल ही जोडी आहे आणि समोर गोलंदाज साहिल आहे. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. सामन्याला इथे सुरुवात केली जाईल. 3, 2, 1 लेट्स प्ले. पहिला बॉल अप्रतिम बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये ज्या पद्धतीने आल्या मंगेश पाहतच राहिले. उत्तर नव्हतं या बॉलसाठी. आय थिंक काही क्षणासाठी असं वाटलं की बॉल आतमध्ये येऊन स्टंप वरती चाललाय की काय. त्यासाठी आमचाही श्वास अगदी आम्ही रोखून धरला की इथे प्ले डाऊन होतात की काय फलंदाज. कधी कधी या मोमेंट्स अशा कुशल असतात की अगदी शब्द सुचत नाही आहेत त्या परिस्थितीला. डॉट बॉल आलाय. चांगली सुरुवात आहे साहिल उलवेकरच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल लॉब केलाय. बॉल स्लॉट मध्ये आला आणि पाठवला त्याला मिड विकेटच्या डोक्यावरनं पलीकडच्या प्लॉट मध्ये. हा पहिला षटकार. दुसरी स्पोर्ट्स बाईक खरं तर मालिका वीराची मंगेश गायकरने पटकावले पापडीचा पाडाच्या मैदानावरती. भरपूर संघर्ष करावा लागला त्या बाईकसाठी. कारण अनुमान प्रत्येक खेळाडू सिरीजमध्ये संघर्ष करावाच लागतो, परंतु मंगेश गायकरला अधिक प्रयत्न करावा लागला होता. कारण का पहिली बाईक मिळाली त्याच्यानंतर मधला काल भरपूर घालवला होता. त्याच्यानंतर मेहनत घेतली आणि परिश्रम घेतल्यानंतर पापडीच्या पाडाच्या मैदानावरती अगदी तिथे तो मालिकावीराची बाईक पटकावली. तीच दहशत, तोच दरारा घेऊन आज या मैदानावरती उतरलाय. एक षटकार त्यानं धावलाय. दुसऱ्या बॉलवरती प्रयत्न आहेत 2 धाव्यांचा आणि 2 धावा पूर्ण आहेत. ही रनिंग बिटवीन विकेट भरपूर छान आहे आणि अशी असायला हवी. ज्यावेळी मोठा स्ट्रोक एखादा कन्वर्ट केला जातो पुढच्या बॉलवरती सिंगल डबल वरती फोकस करायला हवा. ॲज अ प्रोफेशनल क्रिकेटर तुम्ही पहा, चांगला मोठा स्ट्रोक दाखवल्यानंतर लगेच सिंगल वरती धावतात का, तर गोलंदाजाची लाईन लेंथ खराब करण्यासाठी ती प्लॅनिंग असते. येणाऱ्या नवीन फलंदाजालाही थोडासा कॉन्फिडन्स असतो तिथे आणि त्या दृष्टिकोनातून ड्राईव्ह केलेले फटके भरपूर चांगले आहेत. 2 धावा या बॉलवरती आले. टोटल 8 धावा. इनफिल्डला क्लिअर केलाय. बॉल चाला डी पेक्षा कव्हरला. टप्प्याटप्प्यानं बॉडी लाईनच्या पलीकडे चौकार. एकविरेचा आशीर्वाद खरं तर सदैव राहिला गेलाय या घोटगावच्या वसियावरती आणि या राजाराणी घोटवरती सुद्धा आहे. मग ते आमची आई एक्युरा इव्हेंटची वाहिनी असो, आई एक्युरा साऊंड सिस्टमची DJ चिंद्रन असो, अगदी हे संपूर्ण आगरी कोळी बांधवांवरती आई एक्युरेचा आशीर्वाद आहे. पुढचा बॉल
मंगेशसाठी नटर स्टाईलला बॉल चाललाय फाईन लेगला, एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. का पापडीच्या फळाच्या मैदानावरती प्लेअर ऑफ द सिरीजची बाईक या खेळाडूने पटकावली होती, त्याचं ज्वलंत उदाहरण या पहिल्याच ओव्हर मध्ये याने दाखवलंय मंगेश गायकरनं. टोटल धावपालकावरती 25 आणि मंगेशच्या बॅटने आल्यात 22. हा प्रश्न चांगलाच विचारला गेला एकनाथ माळी साहेबांनी. अगदी थेट पंतप्रधानांना प्रश्न विचारला की विमानतळाला नाव मिळणार कधी. अगदी अग्री कोळ्यांचं आहे अट्टास आहे की दिबा पाटील साहेबांचं नाव असायला हवं, परंतु त्या प्रश्नाची उत्तर अजून मिळत नाहीये. कधी मिळणार ही अगदी आतुरता आहे आणि आय होप आपण प्रयत्न करतोय की ते नाव मिळेल आणि मिळायलाच हवं. संघर्ष अगदी पेटून उठला या नावासाठी, परंतु त्यांना यश मिळणार कधी. सध्याचं हे कलियुग आहे, कलियुगामध्ये काय घडलं जाईल. आश्वासनं भरपूर असतात, परंतु आश्वासनांची पूर्तता कमी राजकीय नेते मंडळी करत असते. खरं तर हे करावं लागेल. प्रेशर टाकला जातोय अग्री कोळ्यांच्या वतीनं. नवीन गोलंदाज भावेश सोलवेकर ॲज अ कॅप्टन ॲज अ लीडर गोलंदाजीला आलाय. P2चं षटक. समोरही कॅप्टन आहे इकडपड्या टीमचा साहिल गायकर आणि हा बॉल व्हाईट बॉल आहे. पप्पू पाटील आहेत सध्या पंचांच्या भूमिकेमध्ये, परंतु यस म्हणजे डॉट बॉल आहे. बॅटकट होते पण डॉट बॉल आलाय कारण की धाव नाही या बॉलवरती असतो. कधी कधी पंचांवरती थोडासा प्रेशर असतो, त्यामुळे या घटना घडत असतात. वॉट अ स्ट्रोक, काय फटका सजवला अगदी पॉइंटच्या वरना, अगदी चपराक दिली या बॉलवरती. बॉल सीमा पलीकडे षटकार. चांगला फटका होता. अगदी उजव्या हाताच्या फलंदाजाला हा स्ट्रोक खेळणं तेवढं सोपं काम नसतं, परंतु साहिल गायकर षटकारानं स्वतःचं खातं उघडलं गेलं आणि दुसऱ्या बॉलवरती नटराज स्टाईलनं फ्लिक केला बॉलला आणि उचलून फेकून दिलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. यूज अँड मॅक्सिमम षटकार. कि 2 षटकार जरूर तू ठोकलेस, परंतु मेरा साथ छोड़ के तुम जाना नहीं है. अभी इन गेंदबाजों की धुलाई करना बाकी है, क्योंकि स्कोर कार्ड के ऊपर अभी 37 रन बने हैं. अभी दिल्ली हमारी बहुत दूर है. एक विशाल लक्ष्य इथे मात्र प्रदान करायचं आहे या इकडपड्या टीमला. बच्चा टोल एंडला आतली कडा लागली होती, परंतु बॉल थांबला गेलाय. अगदी लेग स्लिपला तिथे बॉल अडवला जाईल. डॉट बॉल आलाय
2 षटकारानंतर हे चांगलं प्रत्युत्तर आहे. भावेश उलवेकर सुद्धा चांगला खेळाडू आहे, त्याच्यामध्ये क्षमता आहे आणि त्याच्यामधलं ती कला कौशल्य इथे करत दाखवत होतो. लेफ्ट आर्म स्पिन अटॅक सध्याच्या घडीला. बॉलवरती बोटं फिरवली, कॅचची संधी होती गलीच्या डिपार्टमेंटला. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे, बॉल थांबणार नाहीये. थर्ड मॅनच्या पलीकडे चाललाय, चौकार. मॅन गोल्डन मॅन विशाल पाटील, ऋषल पाटील यांचं इथं आगमन झालंय, त्यांचे मनस्वी स्वागत आहे. काय फटकेबाजी चालू आहे साहिल गायकरच्या वतीनं. शेवटचा बॉल शिल्लक आहे. लाभ केला बॉलला लॉंग ऑनच्या डोक्यावरनं. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. अगदी त्या क्षणाला इथे मोहर लागली होती की हा बॉल षटकारासाठी जाणार. षटकार आलाय. क्या बात आहे, ही जोडी अगदी कमालची आहे. कैलासवासी शीतल 11 एकाडपाडा संघ ॲज अ ओपनर. मंगेश गायकर खेळतोय 6 बॉल 22. साहिल गायकर खेळतो तोही 6 बॉल 22 आहे. टोटल धावा धावफलकावरती आता 47, 0 विकेट आणि षटक समाप्त झाले फक्त 2. म्हणजे पॉवर प्ले मध्ये या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतोय. कारण का कालच्या दिवसभरात एवढी धावसंख्या पहिल्या 2 षटकामध्ये लागली नव्हती आणि आज आतापर्यंत तरी लागली नव्हती, परंतु या मॅच मध्ये लागली आहे. म्हणजे सर्वाधिक 2 षटकामध्ये धावसंख्या कुणी उभारली असेल तर एकाडपाड्याच्या या जोडीने इथं धावसंख्या उभारली. टोटल धावा 47, दोघंही 6 बॉल 22 वरती खेळतात. अगदी गोलंदाजांना नसता नाबूद करून ठेवलाय. दुसरं षटक आता व्यक्तिगत पहिला आणि सांघिक तिसरा आहे. राहुल उलवेकर आता शतरक्षण फैलावलेलं तुम्हाला पाहायला मिळतंय. ऑफसाईडला अगदी डीप पॉइंटला तिकडे फिल्डर आहे. त्याच्यानंतर लॉंग ऑफ, लॉंग ऑन आहे, मिड विकेट आणि काऊ कॉर्नर अशा 5 खेळाडू आहेत आता बाउंड्री लाईन वरती आणि बाकी सर्कलच्या आतमध्ये आहेत. आणि 85 धावांचा सर्वाधिक स्कोर या मैदानावरती. इथे काय घडलंय, अगदी तिकडे खेळाडू तो पाहतच राहिला. बॉल ठेर मिळालाय. बॉल थर्ड मॅनच्या पलीकडे. या षटकातील पहिल्या बॉलवरती पहिला चौकार. फटके लेट कट किंवा टॉपिक जेव्हा लागतात ना तेव्हा तुम्ही डायरेक्टली त्याला अडवायचं असतं. जर तुम्ही थांबलात तर तो बॉल फिरूनच जातो आणि तो चौकार असतो. तो चौकार मागच्या बॉलवरती पाहायला मिळाला. इथे डाऊन द ग्राउंड मिड विकेटला आणखीन एक बॉल चाललाय धन धन करत सीमा पलीकडे. चौकार. विकेटसाठी 55 धावांची भागीदारी आहे. तीही अगदी 14 बॉल मध्ये प्रस्थापित केले. काय बॅटिंगचा क्लास आहे, कमालीचा बॉल आहे. अगदी ऑफस्टम ऑफ ठेवला गेला, शरीरापासून दूर ठेवला, बॉल लाईत मागे खेचली गेली आणि कमी गतीचा बॉल होता त्यामुळं हा बॉल डॉट बॉल आलाय. जरूर आतापर्यंत प्रत्येक ओव्हरमध्ये डॉट बॉल आलेत असं नाही की डॉट बॉल नाही आहेत, परंतु एक एक डॉट बॉल झाल्यानंतर अगदी प्रहार आणि प्रहारच पाहायला मिळाला आहे. कैलासवासी शीतल 11 एकाडपाडा टीम कडनं ही आरंभिक जोडी आहे, विस्फोटक जोडी आहे आणि त्यांच्या समोर अगदी गोलंदाजांचा पाणीपतच करून ठेवलाय. साहिल उलवेकर, भावेश आणि त्याच्यानंतर राहुल उलवेकर आलाय. बोट फिरवली होती या बॉल वरती अगदी त्याच पद्धतीने. अगदी पहिल्याच मुवमेंट मध्ये इथे ओळखले की या बॉल वरती बोट फिरवणार आहे. थोडासा अपब्रेक टाकण्याचा प्रयत्न, लाईन थोडीशी मागे खेचली, परत एकदा तोच फटका खेळताना डॉट बॉल राहिलाय स्ट्रायकर एंडला मंगेश गायकर. परंतु आता येणारा बॉल अगदी गोलंदाज आणि फलंदाजासाठी वेगळाच असणार आहे. ऑरपिच लाईन इथे खेचून मारले, गॅप शोधण्याचा प्रयत्न, तिकडे मात्र फिल्डर आहे डीप मध्ये. एकच धाव, भावेश होतं तिकडे, एक धाव मिळाली या बॉल वरती, कंट्रोल केली आणि आतापर्यंत या डावातील पहिली सिंगल येते. आतापर्यंत डबल चौकार षटकारांचीच भाषा होती, पहिली सिंगल आली. अगदी तिसऱ्या षटकातील हा 5वा बॉल आहे.
अगदी हलक्या हाताने पुश केलंय, बॉल चाललाय लॉंग ऑनच्या रिजनला, एक धाव तिकडे पलीकडे जरूर पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 इथे समाप्त आहे. इकॉनॉमिकल षटक आत्ताच्या घडीला जरूर राहिलं गेलं, कारण धाव फलकावरती लागल्यात 57 आणि या षटकामध्ये आल्यात अवघ्या फक्त 10 धावा. साहिल ज्यानं पहिलं षटक हाताळलं होतं तो साहिल उलवेकर आलाय आपल्या सेकंड स्पेल मध्ये. सांघिक कोठ्यातलं हे 4थं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये 25 धावा त्यानं दिल्या होत्या आणि आता तो आलाय परत एकदा समोर. आता साहिल टू साहिल आणि अगदी हा बॉल फ्लिक केलाय, पायावरती आदळला की काय बॅटच्या साह्याने, परंतु इथे या बॉलला धावा किती असतील हे जरूर पाहिलं जाईल. 2 धावा तत्पूर्वी बनल्यात आणि पंचांचा इशारा येईल आमच्यापर्यंत. या बॉल वरती 2 धावा. बॅटकट आहे का पंच? यस, लेग बाईज आहे. थँक्यू. लेग बाईच्या माध्यमातून या 2 धावा आहेत. म्हणजे फलंदाजाच्या खात्यामध्ये धावा या जोडल्या जाणार नाहीये. त्यामुळे थोडंसं आता साहिल थोडासा मागे राहिला जाईल, कारण का आधीचं षटक आहे मंगेश गायकरकडे राहिलं होतं. परत एकदा साहिल आलाय, बॉलला खाली ठेवलं. अगदी चांगलं, मी तर म्हणेल कंट्रोल मध्ये हा चेंडू इथे डिलिव्हर केला होता आणि प्लॅनिंग नुसारच होतं, कारण का हनुमान आतापर्यंत बॅटच्या फ्लोअर मध्ये येतो, वरच्या फ्लोअरला बॉल उडत होता, परंतु या बॉलला डीप केलं, खाली ठेवलं गेलं, म्हणून हा डॉट बॉल राहिलाय. आणि प्लॅनिंग आधीच्या षटकामध्येही करायला हवी होती, परंतु तिथे करता आली नाही. तिथे धावा बऱ्याचशा गेल्यात. अगदी असं म्हणतात ना, एखादी चपराक काढल्यानंतर आता हे शान पण सुचलं गेलंय. अवे फ्रॉम द बॉडी लाईन, हा डॉट बॉल आहे. बेनिफिट ऑफ द बॉलर, जी लाईन मारली गेली अगदी त्या लाईनच्या परफेक्ट बाजूला हा बॉल डिलिव्हर झालाय, म्हणजे आतमध्ये पडला गेला, डॉट बॉल आलाय. आमचे पंच आहेत तिकडे पप्पू पाटील. सेट डाईव्ह, जशी धनुष्यामधनं बाण निघावा सरळ, अगदी त्याच पद्धतीनं गोलीच्या वेगानं सरळ गेलाय गोलंदाजाच्या मागच्या दिशेला आणि या बॉल वरती सिग्नल मिळेल. धावा किती असतील? इट्स अ 4 रन, चौकार आहे. या 8 बॉल मध्ये धावेवरती अंकुश लावला गेलाय, कारण का 8 बॉल मध्ये फक्त तुम्हाला 6 धावा बनवता आल्यात. यस, इथे मात्र या दरम्यान इथे ही डॉट बॉल आहे. दरम्यान आमचे स्वयंसेवक गौरव यांना विनंती आहे की आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. सुनील दादा सालुंके आपल्याला बोलत आहे. गौरव, आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर यायचं आपण. दरम्यान डॉट बॉल आला आहे. चांगलं षटक साहिल उलवेकरचं. ड्राईव्ह केलाय, कव्हरला जिथे बीट करता आलं नाही. क्षेत्ररक्षण थोडंसं जरूर खराब आहे, फक्त सिंगल मिळेल. याचं संपूर्ण श्रेय मी तर म्हणेन राहुल उलवेकरला द्यावा लागेल, जे त्याने कलात्मक जे षटक हाताळलं गेलं ना, तिथून धाव संख्येला अंकुश लावला गेलाय. जो प्रोजेक्टेड स्कोर अगदी 95हून अधिक दिसत होता, आता त्याला अगदी थांबवलं गेलं. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 64 वरती थांबलाय आणि प्रोजेक्टचे स्कोर अगदी 80 वरती येऊन थांबलाय. म्हणजे 15 धावा जवळजवळ कमी केल्यात
राहुल उल्वेकर आणि साहिल उल्वेकर यांनी टाकलेली 2 षटकं अतिशय लाभदायक, अगदी 17 धावा या 2 ओव्हरमध्ये आणि आधीचे 25 आणि 22 धावेचे एक षटकं पाहिली होती. किती कंट्रोल केलाय, सी फॉर कंट्रोल, हाही कंट्रोल करावा लागतोय आणि थोडंसं स्पीडअप करायचं. चला खिडूकपाडा संघ शेवटचं षटक शिल्लक आहे. धावपालकावरती 64 लागल्या गेल्यात, जो हायेस्ट आपण विचार करत होतो की या मॅच मध्ये कदाचित आपल्याला पाहायला मिळेल, परंतु अनपेक्षित खेळ आहे त्यामुळे हे कोणी अंदाज बांधू शकत नाही. एक आम्ही असा अंदाज लावला होता की ज्या रणनीतीने धावा बनतात, ज्या गतीला, त्या गतीचा अनुमान लावल्यानंतर 95 पॉझिटिव्ह स्कोर येतो, परंतु आता 80 येतोय. असं नाही की 80 वरती थांबेल, इथूनही 95 जास्त जाईल जर इथे फटकेबाजी चांगली झाली, कारण का अजून विकेट नाही पडल्या, त्यामुळे एकाडपाडा टीमकडे तो ॲडव्हान्टेज आहे आणि सर्वात मोठी भागीदारी आहे पहिल्या विकेटसाठी ते एकाडपाडा टीमकडे रचली जाते. शुभम पाटील अंडर 20चा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय, जवळपास 19-20 वर्षाचा खेळाडू आहे, त्यामुळे शेवटचं षटक त्याच्याकडे जबाबदारी देणे म्हणजे थोडंसं रिस्क आहे, परंतु काही गोष्टींना पर्यायी नसतात, कारण का गोलंदाज एखादा लाईव्ह मध्ये नसतो, त्यामुळे नवीन गोलंदाजाला वापरावा लागतो आणि समोर दोन्ही फलंदाज ॲज अ ओपनर आहेत. साहिल साठी हा बॉल वाईट बॉल आहे. प्रेशर ऑलरेडी आहे गोलंदाजावरती, कारण का 4 षटकामध्ये 64 बहाल झाल्यात, त्यामुळे 16च्या ॲव्हरेजनं धावा त्यांनी बनवल्यात. म्हणजे इथे गोलंदाज जरूर इथे जाणून चुकला असेल की मलाही 15 तरी किमान पडतीलच, यात शंका नाही, कारण का डेड ओव्हर आहे आणि समोर आक्रमण होणार यात शंका नाहीच आहे. ही चालाकी होती, ही रणनीती होती गोलंदाजाची आणि त्याला अखेरकार यश मिळालंय. शुभम पाटीलला पहिलं विकेट त्याने मिळवलं गेलंय, अगदी त्यासाठी 25 बॉल वाट पाहावी लागली आणि 26व्या बॉल वरती इथे मात्र विकेट मिळाली. चौदा बॉल मध्ये 28 योगदान दिल्यानंतर साहिल गायकर परतला जातोय. ॲज अ कॅप्टन चांगलं लीड केलं या टीमला आणि फ्रंटला येऊन अगदी बॅटिंग सुंदर केली. 65 धाव्यांची भागीदारी पहिल्या विकेटसाठी या स्पर्धेतील सर्वाधिक मोठी भागीदारी पहिल्या विकेटची साहिल गायकर आणि मंगेश गायकरच्या वतीनं या डावामध्ये साकारली गेली. नवीन फलंदाज जिशान सैफी हाही चांगला खेळाडू आहे इकडपाड्या टीमकडनं, कारण गोलंदाजी सुद्धा करतो, त्यामुळे बॅटिंग साठी त्याच्यावरती दारोमदार दिली गेली. आता 1 डाऊनची ही जबाबदारी आहे. 65 धावा आता धावपालिकावरती. शुभमला यश मिळालंय, परंतु हा बॉल वाईट आहे. यात इट्स नो बॉल, वाईट नाही तर नो बॉल आहे. यस, चेकआउट केलं जाईल, पंचांनी हा रेफर केलं गेलंय. टेक्निकल टीम कडे हा निर्णय सोपवला गेलाय. पंच चेकआउट करतात. संडे पालके सरांचा इशारा आहे की आपण नो बॉल, सॉफ्ट सिग्नल त्याही आधी नो बॉल दिलाच होता, परंतु फिल्डिंग करणाऱ्या टीमने त्यांना मजबूर केलं की आपण तिसऱ्या पंचाकडे जाऊया आणि या पंचांचा कॉल होता, त्यामुळे रिव्ह्यू शॉबत असेल यात शंका नाहीच आहे, परंतु हा नो बॉल, पुढचा बॉल फ्रीडचा आहे. एक धाव इथे जोडली जाईल. 66 धावा, अजून बॉल शिल्लक आहेत 5. फ्रीडचा बॉल आणि लॉब केलाय बॉलला, कॅच पकडली तरी फायदा होणार नाहीये. नो, फ्रीडचा बॉल आहे, त्यामुळे एकच धाव आहे, कारण मंगेश स्ट्रायकर एंडला चाललोय, त्यामुळे इथे दुसरीचा प्रयत्न नाही झाला. अजून 4 बॉल शिल्लक आहे. 67 धावा धावपटलावरती लागतात, त्यामुळे टार्गेट सेटअप कितीचा असेल. प्रोजेक्टिव्ह स्कोर 80 पर्यंत थांबला होता, आता इथून त्याहून कमी थांबेल का आणि शुभम पाटील प्रयत्न करेल यात शंका नाहीये. मिस टायमिंग आहे, 1 मोर विकेट डाऊन होईल का, नाहीये, अगदी सुरक्षित जागेत बॉल डिलिव्हर झालाय. दुसरीचा प्रयत्न, अखेरकार 2 धावा पूर्ण आहे. मंगेशने अगदी असं म्हणतात ना की शेवटच्या क्षणाला जीव सोडून दिला होता की नाही आता मी बाद होतोय, परंतु नशिबाला ते मंजूर नव्हतं, नियतीला मंजूर नव्हता. 2 धावा पूर्ण झाल्या तिथे.
टोटल धावा आता 69 झाल्यात. बॉल आता शिल्लक आहेत 3 आणि मंगेश गायकर सध्याच्या घडीला 12 बॉल 33 वरती खेळतोय. संधी त्याच्याकडे कारण का 3 बॉल अजून बॅलन्स आहेत, त्यामुळे काही घडलं जाईल. इथेही चांगला स्कोर उभारू शकतो. इनसाइड आउट आहे. लॉंग ऑफला तिकडे बॉल चालला. एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न आहे, प्रयत्न अपुरा राहील. फेकी अगदी डेंजर एंडला तिकडे मंगेश धावत होता आणि दुसऱ्या धावेसाठी धावबाद व्हावं लागतं. सलामीची जोडी अखेरकार या शेवटच्या ओव्हरमध्ये माघारी परतताना पाहायला मिळते. आता धाव फलकावरती अजून 2 बॉल शिल्लक आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सतीश रुपेकर. जिशान आहे परंतु अजून नॉन स्ट्रायकर एंडला त्यानं एकच बॉल खेळलाय. आता 2 बॉल आहेत. सतीश आलाय आणि गोल्डन मॅन ऋषल पाटील अगदी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. शांत स्वभावाचं व्यक्तिमत्व आहे आणि स्पर्धेसाठी खूप मोलाचं योगदान त्यांच्या वतीने असतं. नेहमी प्रत्येक वर्षी त्यांच्या वतीनं चांगलं सहकार्य असते. राजा राणी क्रिकेट क्लबच्या वतीनं जी स्पर्धा भरवली जाते तिला चांगलं योगदान असतं. एक युवा डॅशिंग नेतृत्व आहे गोडगावचं. शेवटचे 2 बॉल आणि इथे मात्र अप्पर कॅटचा फटका. बॉल चालला डीप पॉइंटच्या पलीकडे एका टप्प्यानं सीमा पलीकडे दणदण करत चौकार आलाय. असं जरूर आम्हालाही वाटत होतं की या मॅच मध्ये 90 जरी गाठली जाईल, अगदी त्याच्यानंतर 80 पर्यंत आले. आता 80 पण होतील की नाही याची शाश्वती नाही देऊ शकत, कारण 74 लागले. शेवटचा बॉल शिल्लक आहे. जर षटकार आला तर 80 लागतील धावपालिकावरती. 86चं जे सर्वाधिक मोठं लक्ष होतं त्या लक्ष्याच्या पलीकडे नाही जाऊ शकत. आता ते टार्गेट टपेश आणि बॉलला अडवलं जाईल. अगदी यष्टीरक्षकाच्या मागे बॉलला अडवलं जात आहे. एकच धाव या बॉलवरती. 75 धावा आता धाव फलकावरती लागतात. पहिलं सत्र समाप्त होत आहे. अगदी 90 पर्यंत पोहोचणारा हा संघ अगदी इथे 75 वरती थांबवलं गेलं. याचा अर्थ 15 धावा अगदी सुरक्षित केल्यात. मी तर म्हणेल राहुल उल्वेकरचं जे षटक आलं ना तिथून या धावा थांबवल्या गेल्यात आणि त्याचा कानमंत्र पुढील गोलंदाजाने घेतला, तोही चांगल्या पद्धतीने राहिला म्हणून धावा अगदी 75 वरती थांबल्यात. आणि आता विरासपोर्ट किडूपाडा टीमला 30 बॉल मध्ये 76 धावांचं लक्ष आहे, परंतु विसरून चालणार नाहीये. पहिल्या विकेटसाठी मंगेश आणि साहिल गायकरने 65 धावांची भागीदारी रचली होती. या स्पर्धेतील पहिल्या विकेटसाठी सर्वोत्तम भागीदारी आहे. सेकंड सत्रामध्ये काय घडणार काय बिघडणार आहे उत्तरार्धामध्ये तुम्हाला जरूर ऐकायला मिळेल, परंतु त्याच्या आधी आपण एक डीजे कडे एक संधी देऊया. हॅलो, धन्यवाद लहू.
तो चलेंगे मैदान के अंदर दोस्तों। दोपहर के इस कड़ी में जो मुकाबला हम देख रहे हैं, एक तरफ वीरा स्पोर्ट खिड़ूकपाड़ा, तो दूसरी तरफ यहाँ पर शीतल 11 गांवदेवी एकाटपाड़ा। ये जो मुकाबला चल रहा है 5 ओवर में तकरीबन पहले बल्लेबाजी करते हुए टीम एकाटपाड़ा ने 75 रन बनाए हैं। 76 रनों का लक्ष्य रखा है, लेकिन देखना है टीम खिड़ूकपाड़ा की तरफ से ये टारगेट किस तरह से यहाँ पर अचीव किया जाता है, ताकि बहुत ही अच्छा मैच हो सकता है, क्योंकि खिड़ूकपाड़ा टीम के अंदर भी वो क्षमता है, बल्लेबाजों से भरी ये टीम भी है। लेकिन दूसरी तरफ जिस तरह से पारी मंगेश गायकर की नजर आई, साहिल गायकर की नजर आई, जबरदस्त परफॉर्मेंस दोनों बल्लेबाजों ने दिया। साथ ही साथ यहाँ पर देखा जाए तो निश्चित तौर पे दोनों बल्लेबाजों का अच्छा यहाँ पर स्टार्ट मिला था टीम एकाटपाड़ा के लिए। चलिए, यहाँ से जीतने वाली टीम खेलेगी टीम आई गांवदेवी 11 मुकुंद स्पोर्ट बामाली। और देखना है कि बेहतरीन मैच हो सकता है वो भी, क्योंकि वेलकम मुसाट ने टीम को, बामाली टीम ने शिकस्त दी है, तो वो लड़त भी अच्छी होगी यहाँ से जीतने वाली टीम के साथ। तो जरूर यहाँ से देखिए, जिस तरह से हम देख रहे हैं, ये दूसरा दिन आज का राजा रानी क्रिकेट क्लब घोट आयोजित ग्रामस्थ मंडल चषक हम देख रहे हैं। खास तौर पे हमारे इस टूर्नामेंट के सर्वे सर्वा जिनका सुबह हमने यहाँ पर उपस्थिति जिनकी देखने को मिली थी, वो हमारे इस टूर्नामेंट के सर्वे सर्वा आधा स्तंभ बाला दादा धुमाल, इनका काफी बड़ा योगदान इस टूर्नामेंट को हमेशा रहता है। और आज भी देखिए काफी खूब तरह से इस टूर्नामेंट को सजाया गया है। योगदान अच्छा रहता है हमेशा। एक दिलदार मन के इंसान बाला दादा धुमाल, जो काफी अच्छे कार्य इस विभाग में कर रहे हैं, तो उनको भी शुभकामनाएं जरूर देते हैं। और हमेशा ये टूर्नामेंट जो रहती है वो हमेशा चर्चा में रहने वाली टूर्नामेंट है। तो जरूर यहाँ से ये जो मुकाबला चल रहा है वो मुकाबला भी आसान नहीं है। दोनों टीमें मजबूत है। बहुत दिनों बाद राहुल उल्वेकर मैदान के अंदर, यानी कि सीजन में ये टीम भी काफी अच्छा परफॉर्मेंस दे रही है। भावेश उल्वेकर का अच्छा इन्फॉर्म, और दूसरे तो राहुल उल्वेकर काफी उच्च कद के खिलाड़ी, टेनिस क्रिकेट में रायगढ़ में काफी नामचीन खिलाड़ी माने जाते हैं। लेकिन इस समय राहुल साहिल गायकर, हाँ बिल्कुल, वीआईपी डाइस को यहाँ पर मान वंदना देने वाला ये शॉट था 6 रनों के लिए। भावेश उल्वेकर के बल्ले से पहला दंदना तवा छक्का। स्वागत है आपका भी। ये अच्छी गेंद थी, बिल्कुल थोड़ा सा कमबैक यहाँ पर दिया है। फिर से एक बार कुछ यहाँ से राइट एम राउंड विकेट से जो पहली 2 गेंदें फेंकी थी, अब और 2 विकेट से आ रहे हैं। कुछ दिक्कतें पैदा होती हुई, सो ऐसे में इस वक्त भावेश उल्वेकर सोच रहे, देख रहे हैं कि अब ये गेंद किस तरह की रहेगी। ओह, ये देखिए, यही तो चालाकी थी। जिस तरह से 2 गेंदे राउंड विकेट से आए थे, लेकिन उन्हें लगा कि
यहां से बल्लेबाज आक्रामक हो रहा है तो उन्होंने निश्चित तौर पे ओवर द विकेट से गेंदबाजी डालना पसंद किया और बिल्कुल जो जाल बिछा था गली में, गली पॉइंट के रीजन में खिलाड़ी को तैनात किया गया था और गली में कैच देकर बैठे भावेश उल्वेकर, सिर्फ कट करना चाह रहे थे। इन स्विंग भी गेंद और बिल्कुल यहां से पहली विकेट। दूर है, लेकिन कुछ सीनियर खिलाड़ियों का होना भी बेहद जरूरी होता है टीम के अंदर। 2-4 खिलाड़ी यदि टीम के अंदर सीनियर हो तो युवा ज्यादा से ज्यादा अच्छे तरह से जल्द तैयार हो जाते हैं, जिसमें हमारे मंगेश गायकर को देख रहे हैं और सागर गायकर अभी तक बिल्कुल टीम के अंदर अच्छा परफॉर्मेंस दे रहे हैं। अनुभव होना चाहिए और बिल्कुल ये देखिए अच्छी गेंद थी, खूबसूरत यहां से ये गेंद नजर आई। हाँ विजय ने ही कैच लिया था और ये देखिए कवर्स के ऊपर से खेलने की कोशिश, डीप में जा रही है गेंद, खिलाड़ी दौड़ रहे हैं, अच्छी फील्डिंग जरूर नजर आई लेकिन गेंद उनके पीछे पीछे चली गई। 4 रन। का खेल समाप्त हो चुका है। टोटल 12 रन, 1 विकेट के नुकसान पर आउट होने वाले खिलाड़ी भावेश उल्वेकर। लेकिन इस समय राहुल और नितेश भुईर ये 2 बल्लेबाज मैदान के अंदर हैं। राहुल को अभी भी एक भी गेंद नहीं मिले हैं, नॉन स्ट्राइक एंड के ऊपर खड़े थे। बिल्कुल आप करण जुड़ चुके हैं, परन के बाद करण। हाँ सुनील की खोज अच्छी है, सुनील सालुंग के कैप्टन कहा जाता है उन्हें, कैप्टन। हर एक खिलाड़ी उन्हें कैप्टन ही बोलते हैं क्योंकि लीडर ऐसा होना चाहिए। बिल्कुल एक बहुत ही अच्छी लीडिंग सुनील सालुंके की तरफ से हम देख रहे हैं। बहुत साल से उन्हें इस कैप्टनसी के ऊपर देख रहे हैं क्योंकि जब राजा रानी घोट की जो शुरुआत हुई थी उसमें काफ़ी बड़ा योगदान सुनील का है। अच्छे खिलाड़ी उन्होंने तैयार किए हैं, अनुभव उनका दे दिया है और आज इस टीम का आदर से नाम भी लिया जाता है। आदर से वो हर टूर्नामेंट में खेलने के लिए चली जाती है, कोई उनका बवाल नहीं रहता है। और ये होना चाहिए क्योंकि हम भी एक आयोजन करता है, हमें पता है कि किसी टूर्नामेंट में जाने के बाद थोड़ा सा हम आयोजनकर्ताओं को परेशान करते हैं तो हमें भी गुस्सा आता है। तो ये उनकी ये अच्छी बात है। हाँ डिसिप्लिन ये मेन बात होती है। हाँ यही तो पहचान है इस खिलाड़ी की, राहुल उल्वेकर की। जबरदस्त ये छक्का। तो टोटल इस समय 19 रन। और ये देखिए अच्छी फील्डिंग, शॉट से लिमिडॉन के ऊपर बिल्कुल थोड़े से दूर खड़े हैं। सागर गायकर वहां पर थे,
ऐसे में देखा जाए तो एक ही रन मिलेगी और इस एक रनों के साथ स्कोर देखा जाए तो 20 के ऊपर। हो ये देखिए एक और अच्छी गेंद, बहुत ही बढ़िया गेंदबाजी। इस समय नीतीश भुईर है बल्लेबाजी के तौर पे, लेकिन गेंदबाजी में मंगेश गायकर एक बहुत ही अच्छा योगदान देते हुए अच्छी पारी उन्होंने खेली अपने टीम के लिए। फुल टॉस दिए, लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद है, बिल्कुल यहां से एक ही रन मिलेगी और इस एक रनों के साथ स्कोर देखा जाए तो 21 रन 21। और बहुत ही बेहतरीन अच्छा प्रयास, खुद के ऊपर कंट्रोल कर रहे हैं राहुल उल्वेकर, जान रहे हैं कि अच्छी गेंदें आ रही हैं तो उनका सम्मान करना बेहद जरूरी है, ये सोचा उन्होंने वहां पर। गेंद हवा में, लेकिन देखना है जाएगी 6 के लिए, बढ़िया छक्का। सत्ताईस रन, तो 2 ओवर का महज खेल समाप्त हो चुका है। 27 रन, अब जीतने के लिए 18 गेंदे रन चाहिए, 48 48 रन चाहिए अभी भी जीत के लिए। 48 ना रे, एक को हाँ 49। हाँ याचबरोबर आमचे हरिभक्त पारायण सन्माननीय वासुदेव पुरजी यांचं इथे आगमन झालेलं आहे। यास आमचे करणपूरजी किरण पुरजी यांचे पिताश्री सन्माननीय वासुदेव पुरजी हरिभक्त पारायण यांचं इथे आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत। और ये देखिए गेंद गई 4 रनों के लिए। जरूरत थी, ऐसे में जो गेंदबाजी के ऊपर आए हैं जीशान सैफी, हाँ ध्रुव पाटिल का भी यहाँ पर आगमन हो चुका है। देखिए हाँ राजा रानी घोट के बढ़िया ऑलराउंडर, हाँ ये अच्छे यंग टैलेंट है और यंग टैलेंट कभी भी आगे बढ़ सकते हैं। उठाने की कोशिश, मिस टाइमिंग स्ट्रोक, नीतीश को लौटना होगा। ओह ये क्या बात है, विजय रिले कैच लपकते हुए। आज तो गांव में इसकी ही चर्चा रहेगी, आज तो किसी को बोलने ही नहीं देगा कि बाबा 2 कैच लपकते आया है मैं घोट गांव से। क्या बात है, पुराना है, आखिर सीनियर है और सीनियर सामने सामने है सागर गायकर और विजय गायकर। जबरदस्त कैच लपका, लेकिन मंगेश से उम्मीद नहीं थी इतना आसान कैच छूटना, लेकिन छूट गया। उसे पता था, अनुभव इसलिए कहते हैं फरन कि किस तरह से कभी भी कैच फिसल सकता है। तो उन्होंने ये जान लिया कि चलिए थोड़ा सा नजदीक मेरे को भी जाना है, यदि छूट जाएगी तो शायद मौका मिलेगा, तो मौका मिल गया।
और जिशान सैफी को ये सफलता मिल चुकी है। काफी अच्छा ऑलराउंडर है ये खिलाड़ी भी, लेकिन इस समय नए बल्लेबाज साहिल उल्वेकर आ चुके हैं। इस टीम के अंदर की बात देखी जाए ना तो इस विराट स्पोर्ट खिड़ुकपाड़ा में इतने अच्छे बल्लेबाज है ना, सब पावरफुल बल्लेबाज है। 2 खिलाड़ी आउट हुए हैं, लेकिन फिर भी इनकी जो बैटिंग लाइनअप है वो काफी स्ट्रांग मानी जाती है। हमेशा लड़ना है टीम जानती है। बहुत से बड़े बड़े टूर्नामेंट में इस टीम का अच्छा परफॉर्मेंस हमेशा हमने देखा है। तो जरूर यहाँ से एक बड़ा टारगेट जरूर दिया है, लेकिन राहुल उल्वेकर संघर्ष जरूर करते हुए नजर आ रहे हैं। साथ साहिल का मिल रहा है उन्हें। हो ये देखिए जिस तरह से ऑन साइड की तरफ से बड़ा हिट खेलना चाह रहे थे, लेकिन गेंद मल्ले का संपर्क हुआ नहीं। जिशान की अच्छी गेंद। सो इस वक्त डॉट गेंद की समाप्ति तो नजर आई है। टोटल है 32 रन। धीरे धीरे टारगेट यहाँ पर कहीं ना कहीं थोड़ा महंगा बनता चला जा रहा है। 14 गेंदों में 44 रनों की अभी भी दरकरार है। मैच अभी भी है, लेकिन देखेंगे किस तरह से ये मैच ओपन कर देते हैं बल्लेबाज या गेंदबाज। हो क्या बात है, क्या बात है। पूरी तरह से जड़ में फेंकी हुई गेंद थी ये। शानदार गेंद थी जिशान सैफी की, लेकिन एक ही रन मिलेगी राहुल उल्वेकर को। इक्का दुक्का से ज्यादा फर्क नहीं पड़ सकता है टीम एकाटपाड़ा के लिए। यानी कि देखा जाए तो इस मैच में जीतना है तो कहीं ना कहीं बड़े ही चौवे छक्के आना करन बिल्कुल लगाने होंगे। लेकिन ये देखिए यहाँ से वाइड गेंद बिल्कुल। कभी कभार अपील इसलिए भी होती है कि अंपायर को गुमराह करने की कोशिश, लेकिन अंपायर भी अभी पूरी तरह से सीख गए हैं। ये ऐसे वैसे अंपायर नहीं रहे, अभी ये भी प्रोफेशनल बन चुके हैं, प्रोफेशनल लेवल में आ चुके हैं। कौन कहता है हमारे ग्रामीण के अंपायर अच्छे नहीं है, क्यों बाहर के तुम्हें लगते हैं? अरे हमारे ग्रामीण के भी प्रॉपर अंपायर यानी कि आजकल तैयार हो चुके हैं, जिनकी ओर से गलतियां तो छोड़ दीजिए, कभी भी ऐसे कुछ मैदान के अंदर गलत काम नहीं करते। ये ग्रामीण का क्रिकेट है, लेकिन हम पसंद करते हैं बाहर के लोगों को। लेकिन यहां से इन्होंने भी कई साल क्रिकेट खेला है, तो शायद वो अंपायर के लिए उतर रहे हैं, तो उन्हें क्यों मौका न दिया जाए। तो रायगढ़ में ऐसे बहुत अंपायर पप्पू तैयार है आजकल। तो जरूर सुनील की अच्छी खोज है मेरे हिसाब से, राजा रानी की अच्छी खोज है। हाँ ये कैच देखिए आप। अब मैच फिर से एक बार बनता हुआ नजर आ रहा है। हाँ ये देखिए रिले कैच। हाँ ये हो एक ही हाथ में लिया, वो भी बाया हाथ में कैच लपक लिया है। क्या बात है संदेश हेल के, ये जबरदस्त। विजय ने तो आज कमाल किया है, वो विकेट निर्णायक थी। अब 12 में 36 चाहिए, 12 गेंदों में 36 रनों की दरकरार है। साहिल गायकर का इस्तेमाल किया है। राहुल उल्वेकर हिस्सा एक मोहरा है इस खिड़ुकपाड़ा टीम का। जब तक मैदान के अंदर है तब तक आशा अपेक्षाएं बिल्कुल है, लेकिन इस समय देखना है राहुल उल्वेकर किस तरह से प्रयास करते हैं। तो इसके बाद बामाले टीम के साथ कौन सी टीम खेलेगी और वहां से कौन सी टीम जीतेगी, जो नारायण के खिलाफ खेलेगी। लेकिन ये पहली गेंद के ऊपर बड़ा हिट राहुल उल्वेकर के बल्ले से। साहिल गायकर के ऊपर पहला बड़ा प्रहार। 11 गेंदों में 30 रनों के अब बरकरार हैं। 11 गेंदे 30 रन। हो क्या बात है, एक तुम्हारी तो एक हमारी, ऐसा खेल मैदान के अंदर चल रहा है। बहुत ही बेहतरीन ये गेंद थी। इससे पहले थोड़ी सी और पिच जिस तरह से थोड़ी सी उछली हुई गेंद थी। क्या बात है, क्या बात है। और यहां से रन आउट का झटका हो सकता है।
लेकिन देखना है, एक रन दूसरे के लिए पलटे हैं। हाँ ये तो बनेगा ही, लेकिन देखना है क्या है। यस, चेक करेंगे आप, देखना है। देखना है राहुल उल्वेकर जो रन लेना चाह रहे थे, लेकिन दूसरी तरफ साहिल उल्वेकर दौड़ रहे हैं। यहां पर साहिल ने किया थ्रो, लेकिन देखना है क्या है क्या नहीं। तो उनके पीछे उनका मनोबल बढ़ाने के लिए तो जाना चाहिए। और ये देखिए, देख सकते हैं आई एकवीरा लाइव इवेंट के माध्यम से दूध का दूध पानी का पानी। हाँ उनका भी बैल है ना, छोटा कलिंगट, क्या है नाम, क्या है? हाँ बैल के आजकल क्या क्या नाम होंगे पता नहीं, क्योंकि क्रिकेट में पहले जैसे नाम थे ना दोस्तों, क्या क्या नाम थे। मैडी बीडी तो हमने देखे, सुमो कहा के नाम, सुमो, सेक्सी, से बहुत से अलग अलग मुंबई के खिलाड़ियों के नाम जब पहले यहाँ पर आया करते थे तब। देखिए पहले यहाँ पर वो आते थे ना, तो हर सब लेके जाते थे, लेकिन अब उनकी हिम्मत नहीं हो रही रायगढ़ में ओपन क्रिकेट खेलने के लिए आने की, क्योंकि इतने पावरफुल अब रायगढ़ ने क्रिकेटर बनाए हैं। और आजकल देखिए आईएसएल में सबसे ज्यादा रायगढ़ के प्लेयर हम देख रहे हैं। कल्याण डोंबिवली से भी कई खिलाड़ी, हचकेतन मात्रे, सो उनका तो नाम अलग ही हो चुका है। वर्ल्ड में, पूरे भारत में टेनिस क्रिकेट के एक सबसे टॉप 3 के लेवल के बल्लेबाज वो है आजकल। और 25 लाख के ऊपर की बोली उन्हें, खाने की बात नहीं है दोस्तों। इसलिए हम कहते हैं कि सोने के दिन आया करण, सोने के दिन आप खाली ध्यान दीजिए। ओ ये देखिए, अच्छी ये कोशिश थी, लेकिन इस समय एक ही रन मिलेगी। राहुल उल्वेकर जिस तरह से खेल रहे हैं, साहिल का जो विकेट था वो भी निर्णायक विकेट नजर आया। अब यहाँ पर 6 गेंदों में 28 रनों की दरकरार है। भावेश उल्वेकर का वो विकेट, पहला विकेट, जब भावेश उल्वेकर ने शुरुआत अच्छी की थी, 6 रनों के साथ शुरुआत की थी, लेकिन वहां पर उनकी जो विकेट मिली थी, जो साहिल गायकर के गेंद के ऊपर जो गली में कैच लपक लिया था विजय ने, वो निर्णायक का विकेट थी, क्योंकि सिर्फ कट करना चाह रहे थे। कभी कभार होता रहता है ऐसा, लेकिन राहुल अभी भी लड़ रहे, संघर्ष कर रहे हैं। मुझे भी यहाँ पर कुछ करना है। खिड़ुकपाड़ा टीम यानी कि एक अच्छी टीम है, बहुत अच्छी बड़ी प्रतियोगिता इस गांव में भी होती है। नाइट प्रतियोगिता, बिल्कुल एक अच्छा योगदान उनका रहता है। सभी गांव का अच्छा योगदान उस टूर्नामेंट में रहता है। और यही है टीम, जिस तरह से अब राहुल के ऊपर पूरी आशा अपेक्षाएं हैं। हमारे मयूर उल्वेकर यदि यहाँ पर आए हैं, मयूर स्वागत है आपका। इनके साथ सभी खिड़ुकपाड़ा के मान्यवर, उनका सबका स्वागत हम करते हैं। और नीतीश भुईर जो एक अच्छे एज ए स्कोरर हैं, बिल्कुल अच्छे स्कोरर हैं खिड़ुकपाड़ा के, लेकिन अच्छे क्रिकेटर खिलाड़ी हैं। उनकी विकेट भी सस्ते में निपटी थी। मैंने पहले कहा था इस टीम के अंदर बल्लेबाजों से भरी टीम है, अच्छे अच्छे गेंदबाज है। कभी कभार हो जाता है, एक आध टूर्नामेंट में खेल नहीं रहता है, लेकिन फिर भी राहुल लड़ रहे हैं अभी भी। ये बड़ा हिट खेलने की कोशिश थी, गेंद हवा में, जिशान सैफी कैच के नीचे गलती नहीं करेंगे। और यहां से राहुल का विकेट, बड़ी विकेट। और यहां से देखा जाए तो एकाटपाड़ा टीम, स्वर्गीय शीतल 11 गावदे एकाटपाड़ा टीम इस समय यहां पर अच्छा प्रयास करती हुई। आइए धीरे धीरे, भगवान दादा या सूरज, कोई भी हो, आइए। भगवान दादा आप आइए ना स्टेज के ऊपर, आप हमारे मेहमान भी हैं। खिलाड़ी तो है ये, लेकिन वहाँ बैठने से अच्छा स्टेज के ऊपर बैठेंगे तो अच्छा रहेगा, लगेगा हमें। एक बड़े हैं, उनका फक्र करना हमारा कर्तव्य होता है। और इस टीम के पैकर्स आज भाई प्रधान
एक्काटपाड़ा टीम के कैप्टन पुरस्कार करते हैं। हो, ये अच्छी गेंद थी। गेंदबाज देखिए इस समय स्नेहांकित स्नेहांकित हमारे एक्काटपाड़ा के देखा जाए तो केशव रुपेकर, केशव शेठ रुपेकर, अंकुश शेठ रुपेकर इस पीछे। हो देखिए बहुत ही अच्छा कैच लपकने की कोशिश की थी वहां पर स्क्वायर लेग में, संदेश थे वहां पर। और देखिए यहां से इस समय अंतिम ओवर की कुछ गेंदें बची है, 2 गेंदें बची, 28 रन 27 रन चाहिए। रिव्यू ले आए हैं, माफी चाहते हैं। चलिए चेक करेंगे यहां पर। स्नो बॉल है, बिल्कुल गेंद ऊपर थी, है कमर से पूरी ऊपर थी। 50 रन और 26 रन अभी भी चाहिए। 3 गेंदों का खेल बचा हुआ है। यदि करण देखिए शुरुआत में यदि अच्छे रन आते ना तो मैच पूरी तरह से खिड़ूपाड़ा टीम घुस सकती थी। आए हैं, रुकिए, उन्हें भी आना है ना बाबू, घाई मत करो। आपको जाना है क्या कहाँ पर? हाँ आइए आप। बरा ना बाबूशाह? बाबूशाह रहता है ना तो बहुत मजा आता है। बाबूशाह एक अच्छा इंसान है और इंसानियत की वजह से इंसान बड़ा बनता है और उनके अंदर है वो, और कभी घमंड नहीं करते। ये एक विशेषता है बाबूशाह आपकी। इस समय वाइड गेंद है, मैच में औपचारिकता भरी है करण ने। इस समय आपके पिताजी भी आज यहाँ पर उपस्थित हो चुके हैं तो उनका भी स्वागत हम करते हैं। ओह क्या बात है, ये मेरे हिसाब से अच्छी कैच रहेगी आज के दिन की। कैच है ना, ये आउट है। खुद फॉलो थ्रो में इतने रफ्तार तेजी के साथ जब गेंद आती है कैच पकड़ना आसान नहीं होता है, और फिर भी उन्होंने पकड़ लिया। जबरदस्त कोशिश थी, देख सकते हैं आप रिप्ले में। यस, बढ़िया कैच थी है, शानदार कैच। अभी 1 गेंद बची और 24 रनों की जरूरत है। बड़ा अंतर जरूर है। तो बिल्कुल जो नाइट प्रतियोगिता शुरू होने जा रही है कुछ ही दिनों में। मुरबी में एक प्रतियोगिता 2 फरवरी से शुरू होने जा रही है, 2 से 7 तक। लेकिन राजा रानी घोट का भी टूर्नामेंट कुछ दिनों में आएगा नाइट का। 2 लाख का रहेगा।